नमस्कार मंडळी, चला तर मग दिवाळीच्या फराळातला 7वा पदार्थ आपण बघूया. बटाट्याची शेव आणि पोह्यांचा चिवडा. चला तर मग बघूया कसा बनवायचा. इथे 1 वाटी मी रवा घेतलाय. त्यानंतर त्याच वाटीने मी पाणी घेतलंय आणि त्यात थोडंसं मीठ टाकलंय. पाण्याला उकळ आला की आपल्याला तो रवा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये. नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा प्रकारे. नंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 बटाटे उकडून आणि किसून घेतली आहेत. त्यानंतर ते मिश्रण मी काढून घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटी मी इथे बटाटा घातला आहे जो किसून घेतलेला आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरम असेल तर स्मॅशरचा वापर केला तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी साचा घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला शेवेची चकती घालायची आहे आणि साच्याला मी इथे तेल लावून त्यामध्ये हे पीठ टाकून घेतलं आहे. जर पीठ कडक असेल तर तुम्ही पाणी थोडंसं लावून आणि पीठ मळू शकता. खूप जास्त नाही पाणी टाकायचं. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ही शेव तळून घ्यायची. थोडी व्हाईटच ठेवायची ही शेव. त्यानंतर इथे मी पोहे घेतलेत, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मी इथे जाड पोह्यांचा वापर केला आहे. त्यानंतर यामध्ये मी खोबरं घेतलं आहे. खोबरं पातळ कापून घ्यायचं आहे आणि ते मी अशा प्रकारे तळून घेतलं आहे गोल्डन होईपर्यंत. आणि त्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकलेत, ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी काजू आणि बदाम घातलेत, ते पण आपल्याला तळून घ्यायचे. तसे गोल्डन रंग येईपर्यंत ते पण तळून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये मी डाळ्या घेतल्या आहेत, त्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी मनुके घेतले, ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी मिरच्या कापून घेतल्यात, त्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या कच्च्या नाही ठेवायच्या आहेत, नाहीतर चिवडा नरम पडण्याची शक्यता असते, म्हणून मिरच्या व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी कढीपत्ता घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच तेलात मी थोडीशी मोहरी घातली आहे आणि ती थोडी तडतडली की त्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत आणि अर्धा चमचा खसखस घालायची आहे. त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे सगळं तळून घेतलं ना, त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण जी शेव बनवली होती ती हाताने थोडीशी तोडून घ्यायची आहे.